बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी। अल्पवयीन मुलांनी स्टंटबाजीच्या नादात विद्यार्थिनींच्या अंगावरती कार घातल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर तालुक्यात घडला। भोगावती महाविद्यालय कुरुकली इथून आपल्या गावी जाण्यासाठी एसटीची वाट बघत असलेल्या विद्यार्थिनी होत्या। विद्यार्थिनींच्या घोळक्यात अल्पवयीन मुलांनी स्टंटबाजीच्या नादात कार घातली। या अपघातामध्ये राधानगरी तालुक्यातील प्रज्ञा कांबळे या विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय, तर 3 विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्यात। अपघातानंतर या अल्पवयीन मुलांनी घटनास्थळी गाडी न थांबवता ती गाडी भोगावतीच्या दिशेने सुसाट पळवली। उपस्थित असलेले महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शिक्षकांनी कारचा पाठलाग करून त्याला पकडलं। या प्रकरणी चालकासह त्याच्या साथीदाराला ताब्यात घेण्यात आले। कोल्हापूरच्या करवीर येथे राधानगरीतल्या 3 विद्यार्थिनी बसची वाट बघत उभ्या होत्या। कुरुकती इथल्या भोगावती महाविद्यालयातल्या या विद्यार्थिनी मात्र काही स्टंटबाजांनी त्यांच्या अंगावरती ही कार घातली आणि यामध्ये एका विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय, तर इतर विद्यार्थिनी या गंभीर जखमी आहेत। या संदर्भात माहिती आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, या स्टंटबाजांच्या स्टंटबाजीमध्ये एका मुलीचा जीव गेलाय, तर काही गंभीर जखमी झालेत। काय संपूर्ण घटना घडली? श्वेता, मी सध्या घटनास्थळावरती आहे आणि मी घटनास्थळ दाखवतो की या ज्या घटनास्थळापासून आहे ते हे महाविद्यालय आहे ते सुमारे 1.5 किलोमीटर अंतरावरती आहे आणि ज्या ठिकाणी आता पोलीस दिसतात त्या ठिकाणीच आहे ते या मुली एसटीची वाट बघत आहे। ते आपल्या गावी जाण्यासाठी कॉलेज सुटल्यानंतर थांबल्या होत्या आणि त्याच्या मागे जो रस्ता आहे त्या रस्त्यावरून एक 4 चाकी घेऊन आहे ते अल्पवयीन मुलं आहेत हुल्लडबाजी करत आलीत आणि या ठिकाणी ज्या मुलींचा घोळका होता त्या मुलींच्या घोळक्यामध्ये ती वेगवान कार आहे ती घुसवली आणि यामध्ये प्रज्ञा कांबळे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आणि तिच्यासोबतच्या 3 मैत्रिणी आहेत त्या यामध्ये गंभीर जखमी झालेले आहेत आणि या एकूणच घटनेनंतर आहे ते या सगळ्या परिसरामध्ये संताप व्यक्त होताना पाहायला मिळतात। खरं तर या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचे CCTV लावलेले नाहीत, याशिवाय मुलींना उभारण्यासाठी पिकअप शेडची व्यवस्था सुद्धा नाही आणि त्यामुळे या एकूणच प्रकरणाची चौकशी करावी आणि हुल्लडबाजी करणाऱ्या पोरांच्यावरती कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी होताना पाहायला मिळतात। आपल्यासोबत काही इथले नागरिक आहेत आणि घटनास्थळावरती ज्यावेळी उपस्थित होता तो मुलगा सुद्धा आहे, त्याच्याकडून या संदर्भातली प्रतिक्रिया जाणूया। नेमकं काय घडलं, कशा प्रकार हा होता सगळा? वरून गाडी आली, तिथं पोरी उभारल्या होत्या। त्या पोरींच्या अंगावर त्यांनी एकदम रेस वाढीली आणि घेतलं। पोरगी गाडीच्या खाली आली आणि हिथनं त्याने टर्न मारला आणि इकडे गेला। ती हुल्लडबाजी करत होती की नेमकी किती वेळा त्यांनी फेऱ्या मारल्या होत्या? 3 वेळा। 3 वेळा फेऱ्या मारल्या होत्या, म्हणजे नेमकी हुल्लडबाजी करण्याचाच हेतू त्यांचा होता? होय होय। नक्कीच त्यांचा हेतू काय होता ह्या विद्यार्थ्यांना सांगितलं। त्याच्या जी मुलगी यामध्ये मृत्यू झालेले त्या गावातले काही नागरिक आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घ्या। या सगळ्या प्रकारानंतर संताप हेतू येतोय 100%, कारण कालची जी घटना घडली ती स्टंटबाजीच्या हेतूनच आपली स्थानिक नागरिकांनी आम्हाला माहिती दिली की अशा प्रकारे मुली 100 मीटरपर्यंत फरफडत नेली गेली तिला। अतिशय खेदजनक ही घटना आहे। निर्भया पथक नेमलं जातं पण त्याची इथं कितपत त्यांनी इथं आलेत आजपर्यंत तरी आम्हाला तर दिसलेलं नाहीत की इथंपर्यंत आलेलं आहे। इथं कोणत्याही प्रकारचे CCTV नाहीत किंवा बस स्टॉपला उभारतात मुली पण बसण्यासाठी त्यांना जागासुद्धा नाही। मुली उन्हात पावसात 2-2 तास इथं वेटिंग करतात बसची। सुरक्षित आहेत मुली इथल्या असंच म्हणावं लागेल मग? हो, आजच्या या घटनेवरनं म्हणण्यापेक्षा इथं चाललेला एकंदरीत प्रकार बघितलेत तर हे घटना दुर्दैवीच आहे आणि याचा जर आम्ही आता विचार करतोय की या ठिकाणाहून जवळजवळ पोलीस स्टेशनसुद्धा 30 किलोमीटर अंतरावरती आहे। ह्या ठिकाणी जी सुरक्षा पाहिजे होती ती सुरक्षा या ठिकाणी दिसत नाही। आजचा हा पावसाळ्याचे दिवस आहेत, उन्हाळ्यामध्ये तर दुपारी 12, 1-1-2 नंतर उन्हाच्या कालावधीत सुद्धा मुली इथं उन्हामध्ये दिवसभर उभारतात आणि अशा परिस्थितीत तिथं सुरक्षा जी पाहिजे होती, शिक्षण प्रसारक मंडळ आहे, शिक्षण प्रसारक फक्त मुलांची फी घेते, ज्या सुविधा द्यायला पाहिजे ते दिले जात नाही। पोलीस आणि महाविद्यालय प्रशासनावरती सुद्धा आरोप होते। या मुलीच्या घरचे नातेवाईक आपल्यासोबत आहेत, त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया घ्या। खरं तर ती घरातून जी कॉलेजला आली ती परतलीच नाही, काय वाटतं एकूणच या सगळ्या घटनानंतर? कसं आहे, आता इथं जे मुलांचं जे अतिरिक्त वावरणं, गाड्या घेऊन स्टंटबाजी करणे, पालकांना घरातून न ऐकता गाड्या परस्पर घेऊन येणे, शिक्षकांचंही त्यांच्यावरती धाक राहिलेला नाही आहे। शिक्षक नेमकं करतात काय ते त्यांचा मुलांना त्यांच्यावर बंधनकारक नाही आहे कोणते। अल्पवयीन मुलं प्रत्येक वेळी मोटरसायकली आणणे, स्टंटबाजी करणे, कॉलेजच्या आवारात फिरणे, शिक्षकांना नेमकं काय करावं त्यांच्यावरती? प्रशासकानं सुद्धा, पोलीस प्रशासनाने सुद्धा का नाही, तर एक पोलीस चौकी किंवा एक 2 पोलीस कायम नेमावेत अशी एक आमची अपेक्षा आहे। त्यांच्या घरातली मुलगी गेली असे कोणत्याही मुलीच्या बाबतीत घडू नये असं वाटतंय का आता मग? होय, असं कोणत्याही म्हणजे असा जो काळ आहे तो कोणाहीवर येऊ नये।
तर ज्ञानेश्वर आमचे प्रतिनिधी आपल्याला घटनास्थळावरनं माहिती देत होते. याच संदर्भात आपण अधिक बोलूयात. आरपीआय खरात गटाचे नेते सचिन खरात आपल्यासोबत आहेत. सचिनजी, अतिशय दुर्दैवी घटना कोल्हापूरच्या राधानगरी इथे घडली. प्रज्ञा कांबळे असं त्या मुलीचं नाव. स्टंटबाजी एखाद्या गावगुंडांची किंवा त्या पोरांची या मुलीच्या जीवावरती बेतली. आपली प्रतिक्रिया? मुळात या घटनेचा निषेध राज्यभरातून होत आहे, परंतु मला नेमकं सांगायचंय की करवीर तालुक्यामध्ये राधानगरीमध्ये हे घडलेलं आहे. मुलगी मला वाटतं मुलींचा ग्रुप होता. त्या मुलींचा ग्रुप हा घरी जाण्यासाठी थांबला होता आणि स्टंटबाज मुलांनी असा प्रकार तो गाडी अंगावर नेऊन त्यांना फरफटीत नेऊन एक मुलगी गेली असं समजते. परंतु माझं मत की स्टंटबाज आहे का नाही हे नेमकं तपासलं पाहिजे. का पूर्वीचं काही त्यांना कोणाला मारण्याचा डाव होता, त्यांना कोणाला मारायचं होतं, हे सुद्धा प्रकरणाची चौकशी होणं काळाची गरज आहे. मुळात स्टंटबाजी करणं सुद्धा अत्यंत निंदनीय आहे. हा प्रकार महाराष्ट्र राज्यामध्ये सातत्याने घडताना दिसत आहे. या प्रकरणामध्ये प्रत्येक संघटनेने राज्यामध्ये आवाज उठवलेला आहे आणि स्टंटबाजी करताना तुम्ही गाडी मुलीच्या अंगावर घालता, ग्रुपच्या अंगावर घालता मुलींच्या आणि एक मुलगी जाते, हे अत्यंत गंभीर बाबी. याचा निषेध करील तेवढा कमी आहे. परंतु या प्रकरणाची चौकशी सीआयडी चौकशी होणं काळाची गरज आहे. बरं, चौकशी तर होईल त्यांना, त्यामुळे सीआयडी चौकशी आम्ही मागणी करत आहोत आणि लवकरात लवकर सीआयडी चौकशी होऊन सर्व ह्या आरोपींना अटक करणं काळाची गरज आहे. मला समजते की एकाच आरोपीला अटक केलेला आहे, परंतु पूर्ण आरोपी 302 कलम लावून खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी. बिलकुल. आणि हे प्रकार तिथं बंद व्हावेत किंवा कमी व्हावेत यासाठी काय उपाययोजना तुम्हाला अपेक्षित आहेत? त्यासोबत मुली तिथं सुरक्षित नाही, तिथं थांबायला जागा नाही. शाळा सुटल्यानंतर, कॉलेज सुटल्यानंतर बसची वाट बघत जिथं मुलींना तिथं थांबावं लागतंय, ती जागा नेमकी कशी आहे, काय त्या संदर्भात तुम्ही काय मागणी कराल? नाही, मुळात त्या कॉलेज सुटल्यानंतर तिथं त्या परिसरामध्ये थांबायला सुद्धा जागा नाही, तर ही जागा उपलब्ध करून दिली पाहिजे. कॉलेजला हे कळायला पाहिजे होतं ना की आपल्या मुलींना सुटल्यानंतर बसेसला थांबण्यासाठी जागा निर्माण तिथे झाली पाहिजे. जागा असेल तर तुम्हाला त्यांना ते कळायला पाहिजे होतं. नसेल तर संस्था चालकला ते प्रश्न विचारले पाहिजे की तुमचे हे जर थांबायला जागा नसेल तर तुम्ही नेमकं कॉलेज काढता कशाला, हा मोठा प्रश्न आहे ना. त्यामुळे माझं मागणी पहिली आहे की या प्रकरणाची पहिली सीआयडी चौकशी झाली पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये मुलींना तिथे ज्या ज्या सुविधा पाहिजे त्या सुविधा तत्परतेने राज्य सरकारने जी दखल घ्यावी तत्परतेने पुरवाव्यात ही विनंती आमदार. सचिनजी, धन्यवाद. तुम्ही तुमची प्रतिक्रिया दिलीत न्यूज 18 लोकमतकडे, त्याबद्दल. पुन्हा जाऊयात राधानगरी इथे. घटनास्थळावरनं आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत आहेत. ज्ञानेश्वर, ज्या पद्धतीनं प्रत्यक्षदर्शी सांगतायत किंवा स्थानिक सांगतायत तिथं बसचा स्टॉप आहे का किंवा तिथं उभं राहायला काही जागा नाहीये हे मग सांगतायत. आणि आता सचिन खरात यांच्याकडे मागणी होते की नीट तिथं काहीतरी एकतर शाळा महाविद्यालय जे काय आहे त्यांची जबाबदारी आहे मुलांना तिथं स्टॉप उपलब्ध करून देणं किंवा काय, तर काय काय गोष्टींची तिथं वानवा आहे ज्यांची गरज आहे आता? श्वेता, खरं तर मी पुन्हा एकदा घटनास्थळ दाखवतो आणि हे घटनास्थळ तेच आहे. ऊसाची शेती आजूबाजूला आहे आणि तो रस्ता जो दिसतो तो रस्ता आहे तो कॉलेजकडे जातो. हे मुलं आता त्याच रस्त्यावरून आहे ते कॉलेजला जाताना आपल्याला दिसतात आणि याच ठिकाणी आहेत या मुली. इकडं बाजूच्या जे गावं आहेत कौलव, राधानगरी या दिशेने आहे ते जाण्यासाठी रस्त्यावरती उभ्या होत्या आणि इथं पाहायला गेलं तर कोणत्याही पद्धतीचं पिकअप शेड आहे ते या मार्गावरती कोणत्याही पद्धतीचं उपलब्ध नाही. जर पिकअप शेडमध्ये मुली असत्या तर त्या आतमध्ये सुरक्षित असत्या, मात्र ऊन, वारा, पाऊस हे सगळं सहन करत आहे ते विद्यार्थिनी आहे ते रस्त्यावरतीच उभ्या असतात. खरं तर इथून आहे ते कॉलेज 1.5 किलोमीटर अंतरावरती आहे आणि तिथंपर्यंतची आहे ती व्यवस्था आहे ती कॉलेजने करणे गरजेची होती. इथं CCTV सुद्धा आहे ते नाही आहे आणि त्यामुळे एकूणच या मुली सुरक्षित आहेत का अशा पद्धतीचा सवाल आहे ते उपस्थित होतोय. निर्भया पथकानं वारंवार या ठिकाणी आहे ते फेऱ्या मारून इथल्या परिस्थितीची माहिती आहे ते घेण्याची गरजेची होती. हुल्लडबाजी तरुणांना आवर घालण्याची गरज होती, मात्र तसं घडलं नाही आणि त्यामुळे हाकनाक एका विद्यार्थिनीचा बळी आहे तो गेलेला आहे. त्यामुळे संताप आहे ते व्यक्त होताना पाहायला मिळतात. आपल्यासोबत आणखीन काही नागरिक आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया आहेत जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. काय सांगाल या घटनेनंतर? माझी मुलगी याच कॉलेजला शिकते, आता 12वीला आहे सायन्सला. खरं म्हणजे ह्या दुर्दैवी घटना ही आणि 3 आठवड्यापूर्वीच मी स्वतः आमच्या मुली माझं गाव गुडाळ, आमची मुलगी गुडाळा एसटीने ये जा करते, तर ह्या कॉलेजच्या गेटपासून ते स्टँडपर्यंत मुलींना चालत जावं लागतं आणि त्यांच्या पाठीमागं ही जी हुल्लडबाज मुलं आहेत ही मोटरसायकल घेऊन त्यांच्या पायावरनं गाडी घालणे, त्यांचा पदर खेचणे म्हणजे ओढणी वगैरे. मुलीने कधी अशी तक्रार केलेली का? तक्रार केलेली मी स्वतः 3 आठवड्यापूर्वी या कमिटीला बोलावून कॉलेजच्या सगळ्या कमिटीच्या समोर चेअरमन, व्हाईस चेअरमन या सर्वांच्या समोर, प्राचार्यांच्या समोर मी स्वतः तक्रार केली होती की तुम्ही निर्भया पथकांना बोलवा. त्याने आमच्या पालकांना, आम्ही बरेच पालक होतो त्यावेळी,
मग पालकांच्या समोर त्यांनी एकच उत्तर दिले की ठीक आहे, आम्ही निर्भया पथकाचे नंबर ज्या त्या ठिकाणी लावलेत, मुलींना नंबर दिलेत, एवढं झालं आणि त्यांनी सर्वासर्व केलेले आहे. अतिशय त्याच वेळी कारवाई झाली असती तर आता ही घटना घडली नसती असंच म्हणावं लागेल. ह्या अगोदर देखील भगवती कॉलेजला वरचेवर आम्ही कुरुकली गावचा मी नागरिक असून देखील ह्या वर्षापाठमा अनेक दोन मुलींचा इथं जीव गमवायला लागलेला आहे. कारण ह्या कॉलेजला आमच्या कुरुकली ग्रामस्थांनी देखील ग्रामपंचायत देखील त्यांना वेळोवेळी सांगून देखील आणि इथे अगदी म्हणजे आज मुलींच्या जीवाला धोका एवढा आहे की नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर इथल्या मुली आहेत त्या असुरक्षित आहेत. वारंवार महाविद्यालयाकडे या संदर्भातली पालकांनी तक्रारी केल्या आहेत, मात्र त्याची दखल घेतली गेलेली नाही आणि हुल्लडबाज तरुणांना त्याच वेळी आवर घातला असता तर ही दुर्घटना घडली नसती, अशा पद्धतीचा आरोप इथले संतप्त पालक करताना पाहायला मिळतात. आता तरी पोलीस प्रशासन आणि कॉलेज प्रशासन जागा होतंय का हेच पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. अगदी बरोबर आहे ज्ञानेश्वर, या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. त्यामुळे एका मुलीचा त्यामध्ये जीव गेलेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण गाव काय संपूर्ण जिल्हा शोक व्यक्त करतोय. एक छोटासा